रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मीन राशीसाठी हा सप्ताह कोणते चमत्कार घेऊन आलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत। तर मीन राशीसाठी हा सप्ताह अंतर्मुखता होण्याचा आहे, अंतर्मुख होण्याचा आहे। काहीतरी दैवी संकेत प्राप्त होण्याचे आहेत किंवा भविष्यामध्ये काही गोष्टी चांगल्या घडतील त्याचे संकेत तुम्हाला मिळण्याचा हा सप्ताह असणार आहे आणि विशेष करून भावनांचा हा सप्ताह असणार आहे। आता हे कसं घडणार आहे तर त्याचा आता विस्तारितपणे मी तुम्हाला सांगतेय। शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचं मन कधी फार शांत असतं तर कधी फारच अस्वस्थ असतं आणि अशाच प्रकारे तुमचं मन या आठवड्यामध्ये राहणार आहे। तर त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करा, मनावर थोडासा ताबा मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजेच तुम्ही या आठवड्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यामध्ये सफल असणार आहात। एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी काही मानसिक अस्वस्थता आहे ती तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आलेली आहे, तर तुम्हाला गोंधळ घालवण्यासाठी किंवा तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी आलेली नाही आहे। हे जे काही तुमच्यामध्ये एक चंचलता ह्या आठवड्यामध्ये राहणार आहे किंवा असं तुम्हाला एक द्विधावस्था राहणार आहे, तर त्याच्यामधून तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात, काहीतरी एक वेगळंच मार्ग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे। सोबतच हा सप्ताह तुमच्यासाठी संवेदनशीलता आणि अंतर्ज्ञानाचा असणार आहे। तुम्ही इतरांपेक्षा जास्त जाणवता आणि म्हणूनच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींचाही तुमच्या मनावर परिणाम होत असतो किंवा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या मनाला लागतात, तुम्ही लगे हळवे होतात। मग या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला या आठवड्यामध्ये घ्यायची आहे। आपलं जे काही कमजोरी आहे ते तुम्हाला इतरांना दाखवायची नाही आहेत। तुम्ही हळवे आहात, तुमचं मन चंचल आहे, पुन्हा म्हटलं तर लोकांनी काही जरी बोललं तर टोचून बोललं की तुम्हाला मनाला लागतं। हे जर आपलं कमजोरी किंवा आपलं जे ड्रॉबॅक्स असतात ते जर लोकांना कळलं तर ते आपला फायदा घेण्यासाठी मग कधीही तत्पर असतात आणि त्यामुळे अजून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नुकसानीचा सामना करावा लागतो। तर या गोष्टीवर तुम्ही थोडंसं काम करायचं आहे या सप्ताहामध्ये। या सगळ्या निगेटिव्ह गोष्टीचाच तुमच्या मनावर खोल परिणाम होण्याची शक्यता आहे। सो जपा, स्वतःला जपा आणि स्वतःला कोणत्याच गोष्टीसाठी कधीही दोष देऊ नका। उलट स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा। या सप्ताहासाठी असेल किंवा पुढील पूर्ण आयुष्यासाठी ही गोष्ट मात्र तुम्ही ध्यानात ठेवा। अजून एक सांगायचं म्हणजे नोकरीमध्ये तुम्ही शांतपणे काम करणार आहात। नोकरीमध्ये या सप्ताहामध्ये तुम्ही फक्त तुमचं काम दाखवणार आहात, तुमची ना बडबड ना तुमचं काही म्हणजे नोकरीच्या ठिकाणी राजकारण असेल तिथं सहभाग घेणे किंवा काही जरी बोलणं असेल, स्वतःला शांत ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात आणि त्यामधून तुमची एक वेगळीच इमेज लोकांना कळणार आहे। व्यवसायामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करणारे आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करणारे जे कोणी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तर खूपच चांगले लाभ देणारा किंवा प्रसिद्धी मिळवणारा हा सप्ताह असणार आहे। आर्थिक बाबतीमध्ये सावधगिरीचा मात्र हा सप्ताह आहे, कारण जर तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करणार असाल या आठवड्यामध्ये तर विचार करून इन्व्हेस्ट करा पैसे कोठेही, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे। कुठे इन्व्हेस्ट करणार आहात त्याची आधी पूर्ण चौकशी करा आणि मगच पैसे गुंतवा, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। मी पुन्हा तुम्हाला सांगत आहे। छोट्या बचतीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या सप्ताहामध्ये। सोबतच कुटुंबामध्ये काही भावनिक चढ उतार राहतील तर तुम्हाला तिथेही भावनिक एक आधार देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुमच्या कुटुंबामध्ये गैरसमज टाळावा लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबामधील व्यक्तींसोबत संवाद साधण्याची गरज आहे। संवाद साधा, गैरसमज टाळा आणि वैवाहिक जीवन जे तुमचं असणार आहे ते भावनिक खोलात जाणारा आहे। या सप्ताहामध्ये ओव्हरऑल जर पाहिलं तर खूपच इमोशनल असा हा सप्ताह तुमच्यासाठी असणार आहे। तुम्ही पहिल्यांदाच खूप इमोशनल असतात आणि त्याच्यातून पुन्हा हा आठवडा पण तुमच्यासाठी खूप इमोशनल असणार आहे। तो स्वतःला तुम्हाला खूप सांभाळून घ्यायचा आहे या आठवड्यामध्ये। विद्यार्थी वर्गासाठी मात्र कल्पकतेचा आणि चंचलतेचा हा सप्ताह आहे। सो मग ते असल्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन तर नक्कीच बिघडणार आहे, तर त्याच्यावर तुम्ही काम करा। महिला वर्गासाठी मात्र स्वतःची काळजी घेण्याचा हा सप्ताह आहे। इतरांसाठी तुम्ही खूप काही करता परंतु स्वतःला मात्र तुम्ही नेहमी विसरत असतात, तर हे या सप्ताहामध्ये चालणार नाही। स्वतःला विसरायचं नाही आहे। आधी स्वतःचा विचार करा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःला जपा, मगच तुम्ही इतरांसाठी सगळं काही करू शकाल। ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला
मात्र स्वतःचा शोध घेण्याचा हा सप्ताह असणार आहे. स्वतःला तुम्ही एक्सप्लोर कराल, अध्यात्माकडे जास्त आकर्षले जाणार आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून जास्त समजून घेण्याची अपेक्षा राहणार आहे आणि जर ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर त्याचाही परिणाम तुमच्या मनावर होणार आहे. सो माझं असं म्हणणं आहे की अपेक्षा ठेवू नका या आठवड्यामध्ये कोणाकडूनही. तर यामुळे तुम्ही शांत राहणार आहात, संयम तुमच्यामध्ये असणार आहे. अजून एक संदेश तुमच्यासाठी आहे या सप्ताहासाठी, तो म्हणजे स्वतःच्या भावना समजून घ्या. त्यात तुम्ही वाहून जाऊ नका. समजून घ्या, पण वाहवत जायचं नाही आहे. हे जर तुम्ही पाळलात, ही जर गोष्ट तुम्ही ध्यानी ठेवली तर तुमच्यासाठी हा सप्ताह सुंदरच असणार आहे. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असेल तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क नक्कीच साधू शकता. आणि तुम्हाला नेमकं याच्यातली कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहेत, अनुभवणार आहात, क्लिक होणार आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे, कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड. संक्रांत आहे, त्यामुळे संक्रांतीच्या माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सगळ्यांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि असाच गोडवा तुमच्या आयुष्यामध्ये पण पसरू दे, राहू दे. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.